सेवानिवृत्तीनिमित्त अक्कलकोट आगारातील 7 कर्मचाऱ्यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला। यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट इथल्या एसटी बस आगारातील 3 वाहतूक नियंत्रक, 2 चालक, 1 वाहक आणि 1 शिपाई हे नुकतेच सेवानिवृत्त झाले। या निमित्त त्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। सेवानिवृत्तीनिमित्त आगार व्यवस्थापक खताळ यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। यात वाहतूक नियंत्रक श्रीमंत खसकी, शिवशरण कलशेट्टी, तोलन बागवान, चालक राजकुमार वाघमारे, सैफन हिप्परगी, वाहक मेजर मणुरे, शिपाई चांगले यांचा समावेश आहे। यावेळी बोलताना आगार व्यवस्थापक खताळ यांनी सर्वांच्या आजपर्यंतच्या सेवेचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या आणि पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या। या प्रसंगी सेवानिवृत्ती निमित्त वाहतूक नियंत्रक श्रीमंत खसकी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की एसटी महामंडळामध्ये प्रामाणिकपणे काम केलं तर कुठलीच अडचण येत नाही। प्रवाशांशी सौजन्याने वागणं, त्यांना चांगली सेवा देणं हे महत्त्वाचं असून आपल्या 28 वर्षे 8 महिन्यांच्या कालावधीत हनगल, घाटगे, रोडगे या मान्यवरांसह चालक, वाहकांनी तसंच अन्य प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी मुलाचं सहकार्य केल्यामुळे आपण यशस्वीपणे काम करू शकलो असं ते म्हणाले। 28 वर्ष 4 महिने एसटी मध्ये सेवेमध्ये काम केलंय। सर्वांनी चालक म्हणा, अधिकारी म्हणा, सर्वांनी सहकार्य केल्यामुळं इथपर्यंत मी येऊ शकलो आणि तुम्ही पण प्रामाणिक काम केलं तर काही अडचण येणार नाही, कुठलंच प्रॉब्लेम येणार नाही। फक्त प्रामाणिक एसटी मध्ये एवढंच आहे, प्रामाणिक काम करणे। 20 वर्ष वाहक म्हणून आणि 10 वर्ष वाहतूक नियंत्रक आणि इन्चार्ज म्हणून काम करत असताना सगळ्यांना म्हणजे चालक वाहक एवढं हे मी थोडं सहकार्य केले चालक वाहकाने, त्यांच्यामुळे मी म्हणजे 29 वर्ष पूर्ण केलो। म्हणजे मी सर्वांना चालक, वाहक, प्रशासकीय त्यांना मी अक्कलकोट आगाराचे नावलौकिक पाठवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत असं आवाहनही वाहतूक नियंत्रक श्रीमंत खसकी यांनी यावेळी केलं। एकदम रिटायर होऊन अक्कलकोट आगाराला फार मोठी आणि अक्कलकोट आगाराला सर्वात मोठी जबाबदारी आता मोगे साहेब, गाडगे साहेब यांच्यावर आहे की 7 माणसाची उणीव भरून साधन आहे की घेतले सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना परत एकदा शुभेच्छा घेतो। ज्यांनी अक्कलकोट डेपो उभारणीला हातभार लावला, अक्कलकोट डेपोचं नाव रूपात आणण्यात, नाव लौकिक महाराष्ट्रात करण्यामध्ये त्यांचा भरपूर मोलाचा वाटा, तरी त्यांना पुढील आयुष्य सुख समाधानी समृद्धीचे जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। पुढील जीवन काही अडचणीच्या काळामध्ये जर गरज पडली तरी डेपोमध्ये दररोज न विसरता येऊन चक्कर मारून जावा। जी जुने लोक आहेत त्यांनाही करावं आणि नवीन जी चालक वाहक आहेत त्या लोकांनी, त्या जुन्या लोकांचा आदर्श घ्यावा, ज्यांनी की आजपर्यंत सर्व्हिस कशी करायची, एसटी मध्ये कसं राहायचं आणि एसटी मध्ये आपली सर्व्हिस कम्प्लीट कशी करायची हा तुमच्याकडनं आदर्श घ्यावा त्यांनी। त्याच्यामुळे मी म्हणत होतो की तुम्ही 2 शब्द बोला, नाहीतर बोलायची ती नवीन पिढीसाठी हे होणार आहे। परत एकदा सर्वांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो। ऐकूराव आणि चरणी स्वामी समर्थांनी प्रार्थना करतो पुढील आयुष्य सुख समाधान समृद्धीचे लाभो। शेवटी मदनसिंह घाटगे यांनी आभार व्यक्त केले। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।